Hello everyone, I am Saif Hussain Sarwari and this is challenge 4. हे challenges आम्ही डिझाईन केलेले आहेत तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी भेटावी या उद्देशाने. हा डेमो व्हर्जन आहे. जर तुम्हाला फुल व्हर्जन्स पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या कोर्सला, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ॲक्विजिशन सिम्प्लिफाईड फॉर यू, तुम्ही सबस्क्राईब करू शकता. चॅलेंज 4चं नाव आहे द व्होल्कॅनिक व्होकॅब्युलरी. जसं की तुम्ही पाहत आहात, एक ज्वालामुखी आहे आणि तो फुटण्याच्या बेतात आहे. तुम्हाला एक पॅरेग्राफ देण्यात येईल. त्या पॅरेग्राफमध्ये काही ब्लँक्स असतील. तुम्हाला 30 सेकंद भेटतील. जर तुम्ही 30 सेकंदांच्या आत उत्तरं दिलीत तर हा ज्वालामुखी फुटणार नाही, आणि जर तुम्हाला उशीर झाला तर हा ज्वालामुखी फुटेल आणि त्या ज्वालामुखीतून निघणारे जळणारे शब्द त्या पॅरेग्राफला सुद्धा जाळून टाकतील आणि कदाचित 2-3 तुमच्या डोक्यावर सुद्धा पडतील. तर सावधगिरी बाळगा. चला जाऊया लेयर 1 वर, ज्याचं नाव आहे द व्होल्कॅनिक वर्ब्स. तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर एक पॅरेग्राफ आलेला आहे. त्या पॅरेग्राफमध्ये काही ब्लँक्स आहेत आणि त्या ब्लँक्सला भरण्यासाठी हे आहेत ऑप्शन्स. आणि हा तुमचा वेळ सुरू झालेला आहे. 30 सेकंद तुम्हाला भेटणार आहेत. विचार करा कोणत्या ब्लँकमध्ये कोणतं ऑप्शन तुम्ही टाकणार आहात आणि तुमची उत्तरं तयार करून ठेवा. 30 सेकंदांपर्यंत वाट पहा. व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड किंवा पॉज करू नका. वेळ संपलाय आणि ज्वालामुखी फुटून हे आहेत शब्द. अ स्नेक मूव्स विथ इट्स एंटायर बॉडी ॲज इट डज नॉट हॅव लेग्स अँड सो इट इज क्वाईट फास्टर दॅन अस हू वॉक ऑन ओनली 2 feet अँड हॅव बीन डुईंग दिस सिन्स थाउजंड्स ऑफ इयर्स. चला जाऊया दुसऱ्या लेवलवर. नाव आहे द व्होल्कॅनिक प्रिपोजिशन्स. हा आहे पॅरेग्राफ आणि हे आहेत ऑप्शन्स. ज्वालामुखी फुटण्या अगोदर उत्तर फिक्स करा. लिहून सुद्धा ठेवू शकता आणि ते चांगलं असेल, किंवा कमीत कमी डोक्यात उत्तर बसवून ठेवा. वेळ संपत आलेला आहे. ज्वालामुखी फुटणारच आहे. आणि ही आहेत उत्तरं. कम इन टू द स्टाफ रूम अँड स्टँड बिसाइड द डोअर विथ युअर मोबाईल इन युअर हँड ॲज आय टॉक टू युअर पॅरेंट्स अबाउट युअर मिसबिहेवियर विथ मी अँड अदर टीचर्स. चला जाऊया 3rd लेवलवर. नाव आहे द व्होल्कॅनिक प्रोनाउन्स. भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत आणि भरपूर ब्लँक्स सुद्धा दिलेले आहेत. वेळ सुरू झालेला आहे. विचार करा. उत्तर लिहून ठेवा किंवा डोक्यात बनवून तयार ठेवा. उत्तर आहे दिस मोबाईल इज माइन अँड यू कॅन नॉट टेक इट विदाउट माय परमिशन. दो वी आर फ्रेंड्स आय डू नॉट फील कम्फर्टेबल विथ युअर हँड्स ऑन थिंग्स बिलॉंगिंग टू मी. चला जाऊया पुढच्या लेवलवर. नाव आहे द व्होल्कॅनिक कंजंक्शन्स. पॅरेग्राफ आणि ऑप्शन्स आलेले आहेत आणि वेळ सुद्धा सुरू झालेला आहे. उत्तर लिहून ठेवा किंवा मनात तयार करून ठेवा. व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड करू नका. पॉज सुद्धा करू नका. पाच सेकंद उरलेले आहेत. आणि उत्तर आहेत इफ यू विश टू बी सक्सेसफुल यू मस्ट फॉर्म गुड हॅबिट्स because your habits define you and there is no better test than habits to know whether a man will be successful or not. आणि आता शेवटच्या राऊंडवर जाऊया. नाव आहे द व्होल्कॅनिक ऑक्झिलरीज. पॅरेग्राफ आणि ऑप्शन्स आलेले आहेत. ऑल द बेस्ट.
जे उत्तर तुम्ही लॉक करत आहात ते एकदाच येईल आणि तिथंच येईल. एक उत्तर दोनदा येणार नाही. आणि हे आहेत उत्तर. आय हॅव अ टीचर हू इज टीचिंग फ्रॉम 10 years and whose students do not find any mistake in his teaching, which has great importance in life, as I am also aware of. तर या पद्धतीनं तुम्ही द व्होल्कॅनिक व्होकॅब्युलरी हा गेम खेळला आहात. इथं आपण येतोय शेवटच्या स्लाईडवर. तुम्ही घर बसल्या स्वतः आणि स्वतःच्या फॅमिलीला इंग्रजी बोलण्यामध्ये परफेक्ट बनवू शकता. तुम्हाला वाट पाहायची गरज नाही, वाट लावायची आहे इंग्रजीच्या भूताची आणि बोलण्याच्या भीतीची, तीही कायमची. कसं? जर तुम्ही आमच्या इंग्लिश ॲक्विजिशन सिम्प्लिफाईड फॉर यू या कोर्सला सबस्क्राईब केलात तर तुम्हाला घर बसल्या तुमच्या पॉकेटमध्ये एक टीचर भेटेल जो तुम्हाला खेळण्याच्या रूपात इंग्रजी शिकवू शकेल. थँक्यू व्हेरी मच.